नमस्कार. बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये पहिल्यांदा आपल्या लॉग इनची विंडो येईल. इथे आपण युजर नेम आणि पासवर्ड टाकून सॉफ्टवेअरमध्ये एंटर करतो. हे सिस्टम पहिल्यांदा पूर्णपणे डेटा आपला लोड करून घेते. बॅकअप वगैरे काय असेल तरी तो तिथे चेक करून त्याप्रमाणे डेटा लोड करेल. ह्याच्यामध्ये आपण मेजरली काय केलेलं आहे, आपले जे मास्टर ऑप्शन्स आहेत, तर मास्टरमध्ये आपल्याला क्रिएट कस्टमर, नवीन डीलर ॲड करणं किंवा ॲड डीलर, ॲड बँक अकाउंट, ह्याच्यामध्ये आपण आपल्या फर्मचा जो आहे तो बँक अकाउंट इथे ॲड करू शकतो. तसंच इथं ॲड टॅक्स, ॲड HSN, ॲड प्रोडक्ट्समध्ये आपली जे काही इन्व्हेंटरी असेल, प्रोडक्टचे नाव वगैरे, तर ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो. आणि ह्याच्यातले जे सगळे ऑप्शन्स आहेत तरी आपल्याला वन टाईम एंटर करायचे आहेत. ओके, तर ह्याच्यातलं आपण फर्स्ट ऑप्शन बघू, ॲड कस्टमरचं. तर ॲड कस्टमरमध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये इथं एक्झिस्टिंग कस्टमरची आपली सगळी लिस्ट दिसेल. ओके, आणि इथे आपण कस्टमरचं नाव इंग्लिशमध्ये टाकू शकतो, मराठीत टाकू शकतो. कस्टमरसाठी एक मोबाईल नंबर एक घेतो आपण ह्याच्यामध्ये आणि अल्टरनेट मोबाईल नंबर घेतो, प्लस त्याची डेट ऑफ बर्थ. मग ह्याच्यामधल्या कस्टमर नेम आणि फोन नंबर ह्या जे दोन फील्ड आहेत तर ह्या मॅन्डेटरी आपल्याला कंपल्सरी ॲड करावं लागतील. प्लस आपल्याला जर एक्स्ट्रामध्ये आपण दिलेलं ऑप्शन ह्याच्यामध्ये कस्टमरचा आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा GST नंबर आणि त्याची सिटी वगैरे काय असेल तर ते इथं ॲड करू शकतो आपण. आणि ह्याच्यामध्ये इथं खाली आपण शॉर्टकट दिलेले आहेत, जसं की F2 टू सेव्ह, F3 क्लिअर आणि एस्केप टू एक्झिट. आणि एक्झिस्टिंग कस्टमरचं नाव आपल्याला एडिट करायचं असेल तर आपण फक्त ह्या टेबलमध्ये इथं क्लिक केलं आणि ह्याच्यामध्ये आपण काही चेंजेस केले आपल्याला जसे पाहिजे तसे. ह्याच्यामध्ये मी अजून एक मोबाईल नंबर ॲड केला. तर इथं आपल्याला ऑप्शन पण दिलेला आहे एक्झिस्टिंग कस्टमर अपडेटचा, इथे जाऊ मेसेज देऊ. ओके, असंच सेम आहे ह्याच्यामध्ये डीलर म्हणजे ज्याच्याकडून आपण माल परचेस करतो तर त्याची इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये आपण ॲड करतो. की आता मी टाकतो इथं डीलर 2, मराठीमध्ये नाव टाकायचं असेल टाकू शकता, अदरवाईज कॉन्टॅक्ट नंबर. इथे सेम शॉर्टकट दिलेले आहेत खाली, प्लस इथं आपले एक्झिस्टिंग जे काही डीलर असतील तर त्याची इथे इन्फॉर्मेशन टेबलमध्ये डिस्प्ले होईल. आणि ह्याच्यामध्ये GST, आधार नंबर, पॅन कार्ड आणि GST नंबर आपण हे डीलरचं इनपुट करून घेऊ शकतो. ह्याच्यामध्ये मी एक डीलर ॲड करतो, डीलर 2, फोन नंबर टाकला ह्याच्यामध्ये, ॲड्रेस, ईमेल ID कंपल्शन नाही आहे, F2, हे डीलर सेव्ह झाला. ओके, आपल्याला जे मेजरली लागणाऱ्या गोष्टी तर त्याच आता मी इथे एक्सप्लेन करतो, बाकी डेमोमध्ये डिटेलमध्ये सांगता येईल. ह्याच्यामध्ये आहे टॅक्सेशनचा पण ऑप्शन दिलेला आहे आपण. मग इथं आपल्याला पहिल्यांदा HSN कोड, जर सपोज आपल्याकडे GST नंबर असेल तर त्या GST नंबरमध्ये आपल्याला HSN कोड असतात प्रत्येक प्रोडक्टला, तर ते HSN कोड आपण इथं त्याची मास्टर एंट्री करून घेतो. सपोज HSN कोड आहे माझा आणि HSN कोड जे असतील हे तर आपल्याला परचेस बिलामध्ये हे बघायला मिळतात. म्हणजे ज्यामध्ये CGST किती असेल, सपोज माझ्याकडे GST टॅक्स आपल्याला 5% आहे आणि इंटरस्टेट जर विचार केला तर GST 2.5 असेल आणि CGST 2.5 असेल. त्याच्यामध्ये रेंजचाही आपण सिलेक्ट करू शकतो, पण त्याची आता आपल्याला गरज नाही आहे इथे. ओके, मी हा HSN कोड सेव्ह केला. हा HSN कोड काय होतो तर आपल्या प्रोडक्टला आपण लिंक करून ठेवतो. ॲड प्रोडक्टचा ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये जे आपल्याला कन्सिस्टन्सी लागणार आहे. ओके, आता इथं मी टाकतो आयटम 1, ह्याच्यामध्ये आपले जे काही प्रोडक्ट्स असतील ते आपण प्रोडक्ट्स इथे ॲड करू शकतो. प्लस मला ह्याला GST नाही आहे ह्या प्रोडक्टला, म्हणून मी इथं 0 सेट करतो आहे. ह्याच्यामध्ये आपण जसं एंटर करेल तर तसं खाली टेबलमध्ये तो फिल्टर होत जाईल. HSN कोड इथं एंटर केलं मी, ह्याच्यामध्ये आपण प्रोडक्टचं युनिट एकदा स्टोअर करून ठेवतो, क्वांटिटी, KG और लिटर. आता मी इथं ह्याला युनिट देतो, एक क्वांटिटीचं युनिट दिलं, म्हणजे एक प्रोडक्ट आहे माझा तो क्वांटिटीमध्ये विकणार आहे. ह्याच्यामध्ये आपण डेडलाईनचा ऑप्शन दिलेला आहे. तर हे डेडलाईन म्हणजे काय की आपल्याकडं हा जो स्टॉक आहे तो हा 100 क्वांटिटी स्टॉक माझ्याकडे शिल्लक पाहिजे ऑलवेज. सपोज माझा स्टॉक 100च्या खाली गेला तर सिस्टम आपल्याला अलर्ट करते की हा स्टॉक आपल्याला संपत आलेला आहे आणि आपल्याला याची परचेसची ऑर्डर करावं लागेल. बारकोडचा ऑप्शन याच्यामध्ये दिलेला आहे. हा मॅन्डेटरी नाही आहे, पण जर एखादे आपले जे रेडीमेड प्रोडक्ट्स असतील ज्याला एक्झिस्टिंग बारकोड असतात तर ते आपण बारकोड इथे स्टोअर करू शकतो. अदरवाईज सिस्टीम जनरेट करेल बारकोड F4 कीने. तर हा A9 हा बारकोड तयार झाला. ह्याच्यामध्ये जो आहे तर तो इथे MRPचा ऑप्शन आहे, त्या प्रोडक्टची MRP किती. सपोज MRP आहे 100 रुपये आणि आपण तो सेल आउट करतोय 95 रुपयाला, तर रेटमध्ये आपण आपली जी सेलिंग प्राईस आहे ती ॲड करतो ह्याच्यामध्ये.
आणि ह्याच्यामध्ये ओपनिंग स्टॉकमध्ये आता करंटली आपल्याकडे आयटम 2 किती शिल्लक आहे. सपोज माझ्याकडे 150 क्वांटिटीची शिल्लक आहे, तर मी इथे 150 टाकेल आणि सेव्ह केला मी इथे. तर हा इथे आयटम आपल्याकडं स्टोअर होईल. अशा पद्धतीमध्ये आपण प्रोडक्टची जी लिस्ट आहे तर ती अशी मेंटेन करू शकतो याच्यातनं. आणि ही वन टाईम एंट्री, ही एकदा एंट्री मारली तर आपल्याला परत त्या सेम प्रोडक्टची एंट्री मारायची गरज नाही. ओके. प्लस ह्याच्यामध्ये आपल्याकडं एक आपण ॲडिशनल ऑप्शन दिलेला आहे कस्टमर वाईज रेट सेटिंग. म्हणजे स्पेसिफिक प्रोडक्ट आहे तो आपण स्पेसिफिक कस्टमरला आपला काही स्पेशल रेट असेल, म्हणजे आपल्याकडे कसं जे कंटिन्यू आपलं लॉयल कस्टमर आहे तर त्याला आपण काही रेटमध्ये डिस्काउंट करत असतो आणि त्या काउंटरवरती तुम्ही असाल किंवा नसाल त्या तरी तो ॲटोमॅटिकली कस्टमर आय डी सेल करताना घेतला आणि तो पर्टिक्युलर आयटम सिलेक्ट केला तर ॲटोमॅटिकली त्या कस्टमरला जो रेट सेट केलेला आहे तो तिथे येऊन जाईल. आता हा कसा सेट करतो आपण, इथे कस्टमर आहे, सपोज आपला रणजित नावाचा एक कस्टमर आहे. ओके. ह्याच्यासाठी मी काय करतो आहे, हा जो आयटम 2 आहे आपला, आयटम 2साठी मी ह्याला स्पेशल रेट आहे माझा 92 रुपये आणि सेट केला. तर आपला जो आयटम 2 आहे ह्याची सेलिंग प्राईस राहील 95 रुपये ऑलवेज अदर कस्टमरसाठी. पण जर रणजित स्वामी कस्टमर आला असेल तिथे तर आपण त्याला 92 रुपयाला इथं सेट करतो इथं रेट आणि इथं मी सेव्ह करतो. ओके. तर अशा पद्धतीमध्ये आपण एका कस्टमरसाठी मल्टिपल प्रोडक्ट पण इथं सेट करू शकतो. म्हणजे वन टाईममध्ये एका कस्टमरसाठी आपण त्याचे रेट इथं स्टोअर करू शकतो. हे बाकीचे ऑप्शन जे आहेत तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करूया त्याच्यामध्ये. मग याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्टचं ग्रुप करता येतं, ग्रुपिंग करता येतं प्रोडक्टचं. प्लस ह्याच्यामध्ये प्रोडक्ट टार्गेट पण सेटिंगचं ऑप्शन दिलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये. म्हणजे सपोज माझ्याकडे आयटम 2 आहे आणि हा जे माझा रेट 95 आहे आणि मला हे मंथली माझे मिनिमम 500 प्रोडक्ट सेल झाले पाहिजे ते आयटम, तर मी तर टार्गेट सेट करू शकतो याच्यामध्ये 500. तरी आपल्याला पुढे जे आपलं सेल्स रिपोर्ट आहे तर त्याच्यामध्ये टार्गेट व सेल्स रिपोर्ट पण आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे मी 500 प्रोडक्ट सेलचा टार्गेट इथं सेट केला होता पण माझे 200 प्रोडक्ट सेल झाले किंवा माझे 600 प्रोडक्ट सेल झाले, तर इथं रिपोर्टमध्ये आपल्याला दिसून येईल. इथं प्रत्येक आयटमसाठी आपण टार्गेट सेट करू शकतो आणि हा ऑप्शनल पार्ट आहे, हे काय मॅन्डेटरी नाही आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर जो आहे आपल्याला मेन कंटिन्यूअस लागणार आहे तो सेल बिल आहे. ह्याच्यामध्ये मी आलो. सेल बिलमध्ये काय केलेलं आहे आपण, तर इथं कस्टमर आय डी, कस्टमर सिलेक्शन करताना आपण इथून कस्टमर आय डीनं पण जाऊ शकतो. सपोज आपल्याला आय डी माहीत नाही आहे तर मी इथं जसं टाईप करेल त्या पद्धतीमध्ये इथं नाव फिल्टर होईल. अदरवाईज मोबाईल नंबरने सुद्धा इथं फिल्टर होतं आहे. ठीक आहे. आता मी नाव सिलेक्ट करतो ह्याच्यामध्ये, डाऊन ॲरोनी इथून स्क्रोल अप डाऊन होतो म्हणजे नाव चेंज सिलेक्शन करता येईल आपल्याला. मी सिलेक्ट केला कस्टमर, एंटर केलं. ह्याच्यामध्ये आपण ॲडिशनल ऑप्शन असं दिलेलं आहे की आपल्याकडं कसं आहे आपले जे स्टॉक आहे तर तो मल्टिपल ठिकाणी पण असू शकतो. म्हणजे आपल्या एक गोडाऊनमध्ये असू शकतो किंवा शॉपमध्ये असू शकतो. तर करंटली आपल्याला डिफॉल्ट जो राहतो तो शॉप राहतो इथं स्टोरेज, म्हणजे शॉपमधलाच माल जाईल. आणि सपोज दुसऱ्या गोडाऊनमधनं जरी काढून माल विकला असेल आपण तर याच्यामध्ये आपण गोडाऊन सिलेक्ट करू शकतो आणि ते ऑप्शन जो आहे गोडाऊन ॲड करायचा तो आपल्या मास्टरमध्ये आहे ऑप्शन. ह्याच्यामध्ये मी आलो तर इथं ज्यावेळेस मी कस्टमर सिलेक्ट करेल तर इथं आपल्याला त्याची एक्झिस्टिंग आउटस्टँडिंग काय असेल तर ते दिसते इथं आपल्याला ह्याच्यामध्ये. त्याच्यावरून आपण डिसाईड करू शकतो की ह्याला आपण द्यायचं आहे का नाही, किंवा कस्टमरला आपण अलर्ट करू शकतो की तुमची एवढी आउटस्टँडिंग शिल्लक आहे इथे. ओके. त्याच्यानंतर बारकोडचा ऑप्शन आहे. बारकोड मॅन्डेटरी नाही आहे, यूज करायचं असेल तर गन असेल बारकोडने स्कॅन केला तर ॲटोमॅटिकली प्रोडक्ट येईल तिथे. अदरवाईज इथं मी डायरेक्टली ॲटमच्या नावाने सर्च करू शकतो किंवा ॲटमच्या आय डीनं पण. आता मी इथं नो आय डी टाकला, इनव्हॅलिड प्रोडक्ट आय डी. ओके. इथे नावाने प्रोडक्ट सर्च होतं इथं. ठीक आहे. ॲटम टाकला मी. हे आयटम टाकल्यानंतर याच्यावरची MRP इथं येते समोर. ही व्हॅल्यू एडिटेबल आहे, इथं तुम्ही एडिटही करू शकता. अदरवाईज रेट जो आहे कस्टमरचा, आता मी रणजित स्वामीला रेट सेट केला होता 92, तर इथं ॲटोमॅटिकली रेट आला 92. आता इथून मी जर कस्टमर चेंज केला, ओके, आणि ॲटमही मी चेंज करतो तर ह्याला रेट आला 95 रुपये ॲटोमॅटिकली. ह्याच्यामध्ये रेट 95 आणि आपण प्रोडक्ट सेट करताना ॲज अ क्वांटिटी म्हणून सेट केला आहे, त्याच्यामुळे इथं आपल्याला रेट पर क्वांटिटी आली. वेटचा कॉलम इथं हाईड झाला. जर प्रोडक्टचं टाईप के जीमध्ये सेट केला असेल तर ते के जीमध्ये येईल.
ओके 10. सपोज हा रो मध्ये आपल्याला क्वांटिटी वगैरे चुकली किंवा हे आपल्याला रो नको डिलीट करायचं तर सिलेक्ट करून डिलीट दाबलं तरी इथून आयटम निघून जातो. त्याच्यानंतर मी परत येऊन इथून ॲड करू शकतो. ओके इथून कॅशचा ऑप्शन आहे. तर ह्या ऑप्शनमध्ये कस्टमरने बिल करताना किती पेड केलेलं आहे तर तो ऑप्शन आहे. सपोज कस्टमरने 30 रुपये पेड केले असतील, 40 रुपयाचं बिल झालेलं आहे तर इथं 30 मी ॲड केलं आणि जनरेट बिल केलं तर ते 10 रुपये त्याचे कस्टमरचे आउटस्टँडिंगने टाकेल तो सिस्टीम. हे बिल झाले की तो विचारेल की नवीन बिल जनरेट करायचं आहे का. ज्यावेळेस आपण नवीन बिल येस करतो तर इथे लास्ट बिल नंबर आणि लास्ट बिल अमाऊंट पण इथे दाखवतो येतो आणि प्लस ह्याच्यामध्ये आपण शॉर्टकट दिलेले आहेत हे सगळे खाली. इथे बिलाची डेट पण आहे जे आपल्याला चेंजेबल आहे. आपण लास्ट डेटचं पण बिल वगैरे इथं मारू शकतो. ओके तर जर याचं आपण बिल बघितलं डाउनलोड्समध्ये डॉक्युमेंट्समध्ये सेल बिल 1 जे मी स्टोअर केलं होतं ह्याच्यामध्ये आपण आत्ता जो सेटअप केलेला आहे याचा तर तो थर्मल प्रिंटरसाठी सेटअप केलेला आहे. इथे आपल्याला आपल्या फर्मचं नाव, फर्मचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, तसं ह्याच्यामध्ये SR मध्ये आयटम HSN कोड येतो त्याच्यामध्ये, त्याची MRP, क्वांटिटी किती आहे, रेट किती आलेला आणि टोटल अमाऊंट किती झालेली. ह्याच्यामध्ये टोटल ॲटम्स दिसतात ठळकमध्ये प्लस टोटल क्वांटिटी पण दिसते आणि टोटल अमाऊंट आणि यू सेव्ड 5 रुपीज, थँक्यू विजिट अगेन. तर हा मेसेज पण आपल्याला कस्टमाइज करून मिळेल ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत की A4चं पण बिल आपण करू शकतो, A4 हाफमध्ये पण बिल करू शकतो. ओके आता दुसरा ऑप्शनकडे येतो मी. हा आपला सेल झाला, क्लोज करतो विंडो सेलची. आणि एकदम वापरायसाठी इझी सिस्टम ही कोणी वापरू शकतं. तसंच सेम परचेसचा ऑप्शन ह्याच्यामध्ये दिलेला आहे. परचेसमध्ये ज्यावेळेस आपण माल काय परचेस करतो तर तिथे परचेससाठी इथं डीलर सिलेक्ट करून देतो. ह्याच्यामध्ये डीलर ID 1 टाकला मी, एंटर केलं, डीलर आला आणि परचेसचं जे माझं बिल नंबर असेल सपोज 1 आणि हा परचेस केलेला माल कुठल्या स्टोरेजला मी स्टोअर करतो तर ते इथे येतो आहे. आता डिफॉल्ट मी शॉप ठेवतो इथे. ह्याच्यामध्ये सेम असे प्रोडक्टची लिस्ट येते जसं आपलं सेलमध्ये होतं. बॅच नंबर असेल ठीक, नसेल तर 0. ह्याच्यामध्ये आपण ऑप्शन दिलेला आहे मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट. आपल्याकडे जर काही पॅकेजिंग प्रोडक्ट्स असतील तर त्याच्यामध्ये एक्सपायरी डेट असते प्रत्येक प्रोडक्टला. तर ही जर एक्सपायरी डेट इथं प्रॉपरली आपण एंटर केली तर आपल्याला नियरेस्ट एक्सपायरीवाला वगैरे स्टॉक दिसेल सिस्टमला, ती स्टोअर करू शकतो. नसेल तर कंटिन्यू करायचं सोडून. ह्याच्यामध्ये आपली परचेसची काय क्वांटिटी असतील ती क्वांटिटी, ह्याच्यामध्ये आपला परचेसचा रेट, सपोज माझा परचेसचा रेट आहे 25 रुपये, टोटल अमाऊंट आली आणि इथं आपण जागेवर हे सेलिंग प्राईस इथं सेट करू शकतो. जे मी आता प्रोडक्टची सेलिंग प्राईस 55 रुपये आधी सेट केली होती प्रोडक्ट मास्टरमध्ये, ही मला वाटलं आता ह्यावेळेस जर आपल्याला परचेसमध्ये जास्त रेट आला असेल, रेट कमी जास्त होतात मार्केटमध्ये, तर इथं तुम्ही जागेवर प्राईस रेंज त्याची चेंज करू शकता सेलिंग प्राईस. मग ज्यावेळेस आयटम 2 सेट केला जाईल सेलसाठी तिथं ॲटोमॅटिकली नवीन चेंज प्राईसनुसार तो दाखवेल. अशा पद्धतीमध्ये 1 बाय 1 आपण इथं आयटम ॲड करू शकतो. त्याचे इथं जसं ते आयटम ॲड करेल तसं खाली येतं आणि इथे तुम्हाला दिसेल टोटल नंबर ऑफ आयटम्स किती झालेले आहेत, टोटल ग्रॉस अमाऊंट किती आणि टोटल नेट अमाऊंट किती झालेली याची. आणि याच्यामध्ये आपल्या बिलामध्ये येत असते इथं की GST किती आला आपल्याला, ती GSTची अमाऊंट डायरेक्टली आपण इथं राऊंड फिगरमध्ये ॲड करायची बिलाची आणि CGSTची अमाऊंट. ज्यावेळेस ही नेट अमाऊंट येते तर ही नेट अमाऊंट मॅच होणार आपलं जे परचेस